हाय फ्रेंड्स, मी आकाश कारंडे आज घेऊन आलो तुम्हाला दादरमध्ये स्पेशल स्ट्रीट फूडकडे. आणि हे स्ट्रीट फूड नसणार आहे, हे जेवण तुम्हाला हॉटेलमध्ये पण भेटेल, खूप मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये भेटेल, या नॉर्मल हॉटेलमध्येही भेटतं. पण हे स्टॉल आहे ॲक्च्युली, आणि तुम्हाला व्हेज नॉनव्हेज दोन्ही भेटणार आहेत. हे अशोक मॅजिक सेंटर जे तुम्हाला दिसतं आहे, या गल्लीतच तुम्हाला तो स्टॉल असणार आहे. हे आपल्या काकूंचं स्टॉल आहे. चला आपण आज ट्राय करूया काकूंच्या हाताचं जेवण कसं आहे. मी तुम्हाला त्यांची स्पेशल डिशसुद्धा सांगणार आहे, कसं आहे, काय चव कशी आहे, त्यांनी कसं स्टार्टअप केलं आहे, सगळं तुम्हाला मी स्टार्ट टू एंड सगळं दाखवतो. चला, हे दादर सर्कल आहे, एक्झॅक्ट त्याच्यासमोर या गल्लीत अशोक मॅचिंग सेंटरच्या आत या गल्लीत तुम्हाला जी छत्री दिसते अम्ब्रेला, एक्झॅक्ट तेच आपला काकूंचं स्टॉल आहे. चला आपण जाऊ त्या काकूंकडे आता. हे बघा, हे अजून एक तर काजूगरसुद्धा आहेत आपल्याला, कोकणाचे ओरिजिनल काजूगर भेटतील. कसे आहेत दादा? 100 रुपये 100 ग्राम, 300 रुपये पाव किलो. 300 रुपये पाव किलो. थँक्यू. इथे तुम्हाला वेगवेगळ्या वस्तूसुद्धा भेटतील. मॅचिंग सेंटर तर आहेच, प्लस तुम्हाला इकडं कुर्ती वगैरे पण भेटतील. छोटं मार्केट आहे हे, जास्त मोठं मार्केट नाही आहे. बोला ऐकायला बघा, हे काकूंचा आपल्या काकूंचं स्टॉल आहे. हा मेनू असणार आहे. काकी काय काय भेटणार आहे आपल्याकडं? नॉनव्हेजमध्ये सगळं आयटम असणार आहे. बोर्डाचा काढलाय मी, बोर्ड दाखवलाय त्याचा. हे बघा, असं सिस्टम असणार आहे. जेवतात आहे ऑलरेडी इकडं. स्पेशल डिश काय आहे तुमच्याकडची? स्पेशल डिश काय? चिकन असतं, चिकन बिर्याणी असते, अंडा राईस असतो. चला आपण चिकन बिर्याणी ट्राय करूया आज. चिकन बिर्याणी नाही आहे, आज चिकन बिर्याणी आहे. ओके, मग काय सुकं चिकन भेटेल? सुकं चिकन आहे, अंडा राईस चपाती असणार का भाकरी असणार? असते, भाकरी असते. संपली आता. ओके, मला सुकं चिकन आणि चपाती द्या. आपण सुकं चिकन घेतलं आहे आणि चपाती घेतली आहे. आपण सुकं चिकनचं ट्राय करूया आणि मी तुम्हाला लगेच सांगणार. आपण चिकन थाळी मागितली आहे. हे काय आहे? चिकन थाली आहे, सुकं चिकन आहे. सुकन किमा देते तुला. कलेजी कलेजी असणार आहे. हा आला आपला आवडता राईस सगळ्यांचा. नाही चालेल चालेल. हे बघा फ्रेंड्स, आपली चिकन थाळी आहे आलेली आहे. पण आता ट्राय करून दाखवू. लिंबू महत्वाचा आहे. आपण किमा ट्राय करूया. किमा एक नंबर आहे, फक्त थोडंसं मीठ जास्त झालं किम्यामध्ये. तुम्हाला सिंगल आयटम पाहिजे असेल तरी भेटते. ते काय काय असणार आहे? मांदेली फ्रायचा बांगडा, काही जा इकडे ठेवा जरा. जवला आहे, कधी कोलंबी रस्सा असतो, मांदेली रस्सा आहे. हा बोला धर्मेंद्र भाई. हा मांदळी रस्सा आहे. हा जावला आहे. अंडा राईस आहे, आणि ते फ्राय मच्छी होती एक, अंडा राईस आहे. ही ऑल फ्राय मच्छी असणार. बाकी सोलकढी एक नंबर आहे. सोलकढीला तोड नाही आहे बाहेर, कडक आहे. आपण काय इकडच्या ग्राहकाला प्रश्न करूया, या दादांनाच प्रश्न करूया आपण. हे इकडं नेहमी जेवायला येतात, कशी टेस्ट आहे आपण रिअलमध्ये त्यांना विचारूया. टेस्ट तर चांगलीच आहे, पण आपण एक रिव्ह्यू घेऊया. हाय दादा. हाय. डेली जेवायला येतो इकडे तू? हो. कसं असतं जेवण इकडं? जेवण चांगलं आहे.
आम्ही दोन्ही टाईम जेवतो, म्हणजे सकाळचं आम्ही यांच्याकडूनच जेवण असतं आमचं दुपारचं. जेवण चांगलं असतं, घरगुती जेवण असतं. आम्ही हॉटेलमध्ये पण जेवलो, पण आम्हाला बरं नाही वाटलं. हॉटेलपेक्षा चांगलं आहे. हॉटेलपेक्षा चांगलं आहे. आणि पार्सल पण इकडचे असतं, जेवण पण देतो आणि पार्सल पण. आणि हॉटेलच्या किमतीमध्ये काय फरक असणार? भरपूर फरक आहे. खूप फरक आहे. इकडे कमी असेल, तिथं कमी आहे. आता जे शॉपिंग वगैरे करतात ते त्यांच्यासाठी बेस्ट आहे. जे दादरला शॉपिंग वगैरे करायला येतात, लग्नाची शॉपिंग करणारे पण येतात ना, ते पण जेवून जातात. बघितल्यावरती त्यांना पण आवडतं जेवण. ते पण सांगतात की तुमचं जेवण छान आहे म्हणून. चालेल, तुम्ही नक्की इकडे ट्राय करायला या. नक्कीच घरगुती टेस्ट आहे एकदम. काहीच असं सोडा वगैरे असं वापरलेला काहीच प्रकार नाही इकडे. बिल्डिंगच्या आतमध्ये सरस्वती बँक सारस्वत बँक, लोकेशन सांगितलं आणि लोकेशन टाकले. कोतवाल गार्डन. पोळी भाजी धंद्यावाल्यांचा धंदा बरोबर आहे. त्यांच्या रिजनेबल भावामध्ये त्यांना परवडतं. परवडतं. 60 खातात असं. आणि आपलं घरचं जेवण असतं. आणि सकाळपासून कितीला वाजता घेता तुम्ही जेवण बनवायला तयारी? सकाळी. 12 होतं माझं जेवण. आणि किती वाजेपर्यंत चालू असतं हे? 4:30 4 फेरीवाले मार्केटला जातात तरी उशीर आहे. 5 मॅक्सिमम. 4:30 पकडून चालते. आणि तुम्ही एकटेच करता का? माझ्या आईची मदत आहे मला. कांदा बिंदा कापून बाकी मी सगळं. तुम्ही एकटेच करता. चला फ्रेंड्स, आपलं जेवण झालेलं आहे. क्वालिटी दर्जा होती. नक्की ट्राय करा दादरला आल्यावर. आणि लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. बाय बाय.